मंडळी, श्री स्वामी समर्थ नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिवपुराणातील 12 ज्योतिर्लिंगाच्या स्तोत्राच्या अनुषंगाने शिवाची शक्ती कशा प्रकारे वाहते ती तुम्हाला चित्राद्वारे मी दाखवणार आहे. आता ते चित्र आपण बघूया. आता आपण हे बघूयात. सौराष्ट्र सोमनाथपासून सुरू होतं. हा ट्रॅक असा पद्धतीने असा सरळ येऊन श्रीशैल्यापर्यंत येतो. श्रीशैल्यापासून तो वळून असा महाकाल उज्जैनपर्यंत येतो. तिथून तो वळून परळी वैजनाथच्या तिथे जातो. तिथून असा वळून भीमाशंकरला येतो. भीमाशंकरहून तो असा वळून रामेश्वरला पोचतो. रामेश्वरून तो असा वळून औंढ्या नागनाथला येतो. औंढ्या नागनाथून तो असं सरळ वाराणसी विश्वेश्वरला जातो. तिथून तो वळतो आणि पुन्हा तो त्र्यंबकेश्वरला येतो. त्र्यंबकेश्वरून वळून तो पुन्हा केदारेश्वर हिमालयामध्ये जातो आणि तिथून परत तो येऊन इथे वेरूळला घृष्णेश्वरला येऊन थांबतो. आता आपण हे चित्र पाहिलं. आता या चित्राप्रमाणे या क्रमाने जर का शिवलिंगाचं दर्शन करत गेलं तर त्याचा चांगला आपल्याला उपयोग होऊ शकतो. आता हे जे चित्र दाखवलेलं आहे हे हृदयाची जी मूळ ग्रंथी असते या मूळ ग्रंथीशी साधारण एकरूप मूळ ग्रंथीशी निगडीत असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर याचं जे स्तवन आहे किंवा याचा जो पाठ आपण जर करत राहिलं 5 वेळेला रोज जर याचं स्तवन करत गेलं म्हणजे म्हणत गेलं तर याचा परिणाम अतिशय सुंदर जाणवतोय. आता मी स्वतः ती गोष्ट गेले 21 दिवस करतोय आणि त्या 21 दिवसाच्या जे काही मी करतोय त्याच्यामुळे विलक्षण बदल माझ्यामध्ये घडायला सुरुवात झाली. आता ते बदल कशा पद्धतीने होतात ते तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा म्हणजे आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढायला लागतो. त्याच्यानंतर अनामिक एक बळ तुमच्या मागे उभं राहिल्यासारखं वाटतं की तुम्ही अतिशय स्ट्रॉंग आहात आणि तुमच्या मागे अतिशय विलक्षण शक्ती वावरते असं त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवायला सुरुवात होते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे काम करत असाल ते इतक्या कॉन्फिडेंटली तुम्ही काम सुरू करता आणि इतकी निर्भयता येते हे स्तवन केल्यानंतर. तर त्याच्यामुळे मी स्वतः ही गोष्ट अनुभवते. तर तुम्ही पण ही गोष्ट करून बघावी असं मला वाटते. आता हा जो क्रम जो दिलेला आहे त्या क्रमाने जर तुम्ही करत गेलात हे तर त्याचा खूप चांगला फायदा येऊ शकतो. आता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.